बघा, रिक्वायरमेंट ऑफ हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंटची रिक्वायरमेंट काय काय म्हणजे कसं असावं हिटिंग एलिमेंट. तर सगळ्यात पहिलं त्याचं टेम्परेचर, मेल्टिंग पॉईंट कसं असावं रे. जास्त लवकर मेल्ट होणार का, ते लवकर मेल्ट होणारं मटेरियल नको आहे. तर इट शुड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असावा, जेणेकरून काय होईल रे, ते लवकर जळणार नाही, लवकर मेल्ट होणार नाही. ओके, उदाहरणार्थ शेगडी, त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त असावा, अगदी 3-3, 4-4 हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचा मेल्टिंग पॉईंट असावा, जेणेकरून काय होईल, ते जास्त हीट प्रोड्यूस करेल ना. सो इट शुड हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. त्याच्यानंतर हाय स्पेसिफिक रेजिस्टन्स. त्याचं रेजिस्टन्स कसं पाहिजे, जास्त पाहिजे. कारण काय, I²R हीट तयार होते. रेजिस्टन्स जास्त असेल तर हीट पण जास्त येईल, रेजिस्टन्स जास्त असेल तर हीटसुद्धा जास्त येईल. म्हणून इट शुड हॅव हाय स्पेसिफिक रेजिस्टन्स. त्याच्यानंतर हाय ऑक्सिडेशन टेम्परेचर. लगेच ऑक्सिडेशन व्हायला नाही पाहिजे, त्याचे ऑक्साईड होऊन ते मटेरियल लगेच डिग्रेडेड नाही व्हायला पाहिजे. काय होतं ऑक्साईड म्हणजे माहिती आहे का, ते मटेरियल हळूहळू त्याचे ऑक्साईड्स तयार होऊन ते संपून जातं. समजा कॉपर आहे, कॉपरला आपण तापत गेलो तर काही दिवसांनी कॉपर हळूहळू झिजत जातं, कॉपर ऑक्साईड तयार होऊन कॉपर संपून जातं. ओके, तर तसे ऑक्साईड व्हायला पाहिजे की त्याचे नाही, त्याचं ऑक्सिडेशन टेम्परेचरच जास्त पाहिजे. म्हणजे खूप जास्त टेम्परेचरवर त्याचे ऑक्साईड्स तयार व्हायला पाहिजेत. साध्या टेम्परेचरवर ऑक्साईड तयार व्हायला पाहिजे नाही, जेणेकरून ते मटेरियल जास्त दिवस टिकल. त्याच्यानंतर टेम्परेचर कोएफिशियंट जास्त पाहिजे. ओके, लो पाहिजे, कमी पाहिजे. आता टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय, एखादं मटेरियलला उष्णता दिली तर काय होतंय, उष्णता दिली तर त्याचं टेम्परेचर वाढतंय, उष्णता कमी केली तर त्याचं टेम्परेचर कमी होते. पण लय फरक जर झाला तर त्याचा अर्थ काय, त्याचं टेम्परेचर कोएफिशियंट जास्त आहे. थोडी उष्णता दिली तर लय चेंज झाला टेम्परेचरमध्ये, त्याला म्हणायचं काय, म्हणायचं हाय टेम्परेचर कोएफिशियंट म्हणायचं. पण थोडी उष्णता दिली तर थोडा टेम्परेचर कोएफिशियंटमध्ये बदल आला, किंवा खूप जास्त टेम्परेचर जरी बदललं तरी त्याच्या रेजिस्टन्समध्ये जास्त काही बदल होत नाही. त्याला काय म्हणतो आपण, लो टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतो. त्याला काय म्हणतो, लो टेम्परेचर कोएफिशियंट. म्हणजे टेम्परेचर व्हेरिएशन, त्याच्यावर रेजिस्टन्स व्हेरिएशन जास्त येणार नाही, याला म्हणतात लो टेम्परेचर कोएफिशियंट. ओके, तर हे असावं त्याचं टेम्परेचर कोएफिशियंट, लो असावा. त्याच्यानंतर डक्टॅलिटी. डक्टॅलिटी माहिती आहे का, त्याच्यामधून असा बारीकातला बारीक वायर काढता आली पाहिजे, थ्रेड काढता आला पाहिजे. त्यानं काय होईल रे, क्रॉस सेक्शनल एरिया जर समजा कमी झाला तर लेंथ वाढते, लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढते. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं रेजिस्टन्स वाढवता येईल ते डक्टाईल असल्याच्या नंतर. तर त्याची डक्टालिटीसुद्धा चांगली पाहिजे. जसं टंगस्टन फिलामेंटचं लॅम्प पाहिला असेल ना तुम्ही, इनकॅन्डेसेंट लॅम्प, त्याच्यामध्ये वायर बारीक असतात, हीटिंग प्रोव्हाइड करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, ते हीटिंग एलिमेंट. त्याच्यानंतर मेकॅनिकल स्ट्रेंथ. त्या हीटिंग एलिमेंटची मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगली असावी. शेगडीची कॉईल वाढली की लगेच तुटायला नाही पाहिजे. ओके, त्याची स्ट्रेंथ चांगली पाहिजे. त्याच्यानंतर इट शुड बी अँटी करोजिव्ह. ते गंजाल नाही पाहिजे. गंज जर चढला तर काय होईल, लवकर ते डिग्रेडेट होईल आणि त्याची लाईफ संपून जाईल, ते मटेरियल खराब होऊन जाईल. तर गंजाल नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्याची कॉस्टसुद्धा कमी पाहिजे. कॉस्ट कमी पाहिजे, स्वस्तात मस्त पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कॉस्ट हा लय महत्त्वाचा आहे, पार्ट आहे. कारण कोणती वस्तू घ्यायची तर सगळ्यात पहिले आपण हे बघतो कॉस्ट, नंतर क्वालिटी बघतो, येतं लक्षात. तर हे पण एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर इट्स प्रॉपर्टी शुड बी अफेक्टेड ड्यू टू फ्रिक्वेंट ऑन ऑफ. शुड नॉट बी अफेक्टेड फ्रिक्वेंट ऑन ऑफ. जर वारंवार चालू बंद जरी केलं तरी त्याच्या प्रॉपर्टीवर त्याचा परिणाम नाही व्हायला पाहिजे. तर ही काय रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर इट शुड बी ऑपरेट विथ अ गुड पॉवर फॅक्टर. त्याचा पॉवर फॅक्टर पण चांगला पाहिजे, जेणेकरून काय होईल, लॉसेस कमी होतील. येतं लक्षात. तर असं जर असेल तर आपण त्याला काय म्हणू, गुड हीटिंग एलिमेंट म्हणू. सो दीज आर द रिक्वायरमेंट ऑफ गुड हीटिंग एलिमेंट. अशा रिक्वायरमेंट आहेत हीटिंग एलिमेंट चांगलं असण्यासाठी. येतं लक्षात. परीक्षेमध्ये हे विचारतात बघा, विचारलं होतं. तर अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, परीक्षेमध्ये हे किंवा हे विचारतात. ओके, मागच्या वर्षीचा बोर्डाचा पेपर पहा, त्याच्यामध्ये आलेलं आहे.
आता कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ हिटिंग एलिमेंट. कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंट फेल होण्याची कारणं काय काय. तर पहिलं कारण काय, अनइक्वल स्पेसिंग. काय कारण आहे पहिलं, अनइक्वल स्पेसिंग. तर शेगडीची जी कॉईल आहे आपण सारखी गुंडाळतो, पण काही जागेवर काय होतं, जास्त ताणल्या जाते, तर नंबर ऑफ टर्न्स कमी जास्त येतात. तर त्याच्यामुळं काय होईल, हॉटस्पॉट तयार होतं, ते एका पार्टला जास्त गरम होती आणि तिथून ते तुटतं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय, अनइक्वल स्पेसिंग. ड्यू टू अनइक्वल स्पेसिंग हीट इज पर्टिक्युलर एरिया एलिमेंट इज मोर. एका पर्टिक्युलर एरियामध्ये हीट वाढते आणि जिथं हीट वाढते तिथं हॉटस्पॉट तयार होतो आणि हॉटस्पॉट तयार होऊन ते मटेरियल ब्रेक होतं. तर आता टंगस्टन फिलामेंट आहे, त्याच्यामध्ये एखाद्या पार्टला जर जास्त हीट झाली, जास्त लाल झालं ते, की ती लॅम्प काय होईल, तुटतो आणि ते वायर लटकतं. आपण म्हणतो लॅम्प उडाला. ओके, उडाला म्हणजे काय, ओपन सर्किट झाला. काही काही म्हणतात शॉर्ट झाला. शॉर्ट सर्किट नाही होतो, ओपन सर्किट होतो. ओके, तर अनइक्वल स्पेसिंग हे कारण आहे की प्रत्येक वायरच्या प्रत्येक टर्नला सारख्या प्रमाणात जर हीट मिळाली तर हे जास्त दिवस टिकतं आहे. ओके, तर फेल होण्याचं कारण काय, अनइक्वल स्पेसिंग. शेगडीची बी कॉईल ज्यावेळेस जास्त ताणती तर त्यावेळेस ती तिथून तुटू शकते, कारण अनइक्वल स्पेसिंग तयार होईल. ओके, तर काही ठिकाणी जास्त हीट तयार झाली की ते जास्त लाल होती शेगडी तिथं आणि तिथून ते तुटते. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह ऑक्सिडेशन. ऑक्साईड्स क्रिएट होऊन त्याच्या हळूहळू ते डिग्रेडेट व्हायला लागलं तर त्यामुळं पण काय होईल, तिथं हॉटस्पॉट तयार होईल आणि मटेरियल तुटून जाईल. काय होईल, एखाद्या पार्टला जास्त गरम झाली शेगडी तर ऑक्साईड जास्त क्रिएट होऊन ते त्याचा डायमीटर कमी कमी होत जाऊन ते लवकर तुटून जाईल. बघा, द लेअर ऑफ हिटिंग इज फ्लिक ऑफ, द क्रॉस सेक्शन एरिया रिड्युसेस, बारीक होऊन जाईल आणि ते तुटून जाईल. तर हे दुसरं कारण आहे, एक्सेसिव्ह ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर तिसरं काय, करोजन. गंज चढल्यामुळे सुद्धा हिटिंग एलिमेंट लवकर खराब होऊ शकतं. द प्रेझेन्स ऑफ केमिकल काय फ्ल्युम्स कॉजेस करोजन. तर केमिकल लेअरिंग जे आहे त्याच्यामुळं काय होतं, करोजन होतं आणि ते हिटिंग एलिमेंट ब्रेक होतं. आता तुम्ही बघितलं असेल, हिटरला पांढरट लेअर तयार होतो पहा. हिटरला पांढरट लेअर झाल्याच्यानंतर काय होतं, ते फर्दर करोजन करून देत नाही. तो पांढरट लेअर चांगला आहे. नाही तर मग काय होतं, ऑक्सिडेशन होऊन हिटर हळूहळू डिग्रेडेट होऊन त्याची लाईफ कमी होऊन जाते. तर पांढरट लेअर महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे मेकॅनिकल फेल्युअर ड्यू टू व्हायब्रेशन. तर आता हीट तयार झाली तर करंट फ्लो झाला तर व्हायब्रेशन होते आणि असं जर व्हायब्रेशन झालं किंवा मोटरचा पार्ट असेल तर त्यावेळेस काय होईल, मेकॅनिकल व्हायब्रेशनमुळं ते मटेरियल लवकर डिग्रेडेट होईल किंवा फेल होऊन जाईल, तुटून जाईल. तर हे सगळे कारण आहेत काय, कशाचे, कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ हिटिंग एलिमेंट. हिटिंग एलिमेंट फेल होण्याचे कारण. समजलं. तर आता आपल्याला डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट बघायचे. याच्यात काय डाऊट नाही ना. सो राईट डाऊन, राहिलं सायला लिहून घ्या पटका. आता हे रेजिस्टन्स हिटिंग जे आपण बघितलं, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग, हे कुठं वापरतात, मेटल प्रोसेसिंगमध्ये. मग मेटल प्रोसेसिंगमध्ये जवळपास सगळीकडेच वापरतात. ओके, डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग आपण कंडक्टिंग मेटलला वापरतो आणि इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग आपण नॉन कंडक्टिंग किंवा नॉन फेरस मटेरियलला वापरतो. तर याच्यामध्ये ॲनलिंग आहे, जनरल हीट ट्रीटमेंट आहे, हार्डनिंग ऑफ सरफेस किंवा सरफेस हार्डनिंग, मेटल लीड, टिन झिंक असे मेटल आहे, त्याचे एनेमलिंग आहे. तर या प्रोसेसमध्ये आपण काय करतो, मेटलला प्रोसेस करतो, त्याला शेप देणं, त्याचं सरफेस हार्ड करणं, त्या सरफेसला स्पेसिफिक वेगवेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करणं. तर ही मेटलची प्रोसेस करण्यासाठी आपण याचा वापर करतो. त्याच्यानंतर फॉर सिरॅमिक ट्रीटमेंट, सिरॅमिक मटेरियल जे आहे जसं की इन्सुलेटिंग मटेरियल वगैरे आहे, या मटेरियलला स्पेसिफिक शेप द्यायचा आहे, तर याला हीट करण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके, तर चायनातले जे समजा चिनी मातीचे जे वस्तू आहेत त्याला शेपिंग वगैरे साईज हे करण्यासाठी आपण याचा वापर करतो. डायलेक्ट्रिक हिटिंगसुद्धा वापरतो आणि हे सुद्धा वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॉर केमिकल प्रोसेसिंग, क्रॅकिंग ऑफ गॅसेसची क्रॅकल टेस्ट जर घ्यायची असेल तर आपण डायरेक्ट रेजिस्टन्स किंवा इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग आपण सुद्धा वापरू शकतो. त्याच्यानंतर अजून काही प्रोसेस आहे,
ओके. सिमेंटेशन फर्नन्स आहे, त्याच्यानंतर स्पेसिफिक सॉल्ट बाथ फर्नन्स आहे, किंवा अजून काही स्पेसिफिक ॲप्लिकेशन आहे तिथं आपण या टाईपच्या हिटिंगचा वापर करतो. येतं लक्षात. त्याच्यानंतर बघा आता ते आपण ट्रान्सफॉर्मरला रॅडियंट हिटिंगने वापरलं ना, तर ते पण काय आहे, ॲप्लिकेशन आहे. तुम्ही ते कोंबड्या बिंबड्या पाळतात का, किंवा कोसला माहिती आहे तुम्हाला, रेशीम उद्योग, तर त्याच्या त्या आळ्या असतात, त्यांना थंडीच्या दिवसात खूप थंडी जर असेल तर अशा पद्धतीने रॅडियंट हिटिंग इनकॅन्डेसेंट लॅम्प लावावं लागतात. तर हे सुद्धा कशामध्ये येते, रेजिस्टन्स हिटिंगमध्येच येतं लक्षात. चला आता हे फर्नन्सचा पार्ट नाही येतो, लक्षात घ्या. शेगडी हीटर हे फर्नन्सचे पार्ट नाही, पण हे डायरेक्ट रेजिस्टन्स किंवा इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगमध्ये मोडतं आहे. आता कोणकोणते मटेरियल आपण हिटिंग एलिमेंट म्हणून वापरतो, तर पहा, निकेल क्रोमियम मटेरियल वापरतो आपण. पहिलं कोणतं, निकेल क्रोमियम, दुसरं आहे निकेल कॉपर, आणि तिसरं आहे फेरस क्रोमियम ॲल्युमिनियम. कोणतं, फेरस क्रोमियम आणि ॲल्युमिनियम. तर निकेल क्रोमियममध्ये 80% निकेल, 20% क्रोमियम. निकेल कॉपरमध्ये 45% निकेल आणि 55% कॉपर. त्याच्यानंतर फेरस क्रोमियम ॲल्युमिनियममध्ये 70% फेरस, 25% क्रोमियम आणि 5% ॲल्युमिनियम वापरतो. तर याला आपण नायक्रोम म्हणतो. निकेल क्रोमियमला काय म्हणतो, हा फेरस आणि आयन एकच, फेरस आणि आयन. लोखंडालाच आपण फेरस म्हणतो, फेरस आणि आयन. आयन आहे की इथं, हा एपी आयन आणि फेरस एकच, फेरस आयन लोखंड एकच. तर फेरस म्हणजे लोखंड 70%, हे क्रोमियम 25% आणि ॲल्युमिनियम 5%. ओके. तर याचं नाव काय आहे, नायक्रोम म्हणतो याला आपण. दुसरं आहे युरेका किंवा कॉन्स्टंटन आहे. काय, युरेका किंवा कॉन्स्टंटन हे मटेरियल आपण इथं वापरतो. तिसरं आहे कॅन्थल मटेरियल, जे काय फेरस क्रोमियम ॲल्युमिनियम आहे त्याला आपण कॅन्थल म्हणतो. ओके. तर हे हिटिंग एलिमेंट म्हणून वापरतो आपण डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट हिटिंगमध्ये. तर शेगडीमध्ये, हीटरमध्ये, त्याच्यानंतर तुमचे स्पेसिफिक रेजिस्टिव्ह लोड बँक असतील कॉलेजमधल्या वगैरे, तर इथं हे मटेरियल वापरतो. याचं मॅक्सिमम टेम्परेचर किती रे, 1150 डिग्री सेल्सिअस. कशाचं, नायक्रोमचं. याचं खूप कमी आहे, कारण याच्यात कॉपर आहे, कॉपर गुड कंडक्टर आहे. याचं 400 डिग्री सेल्सिअस. कॉपर गुड कंडक्टर आहे ना, I2R हिटिंग, रेजिस्टन्सच कमी आहे, तर मग हिटिंग कमीच होणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट होते. कोणतं, कॅन्थोल मटेरियल, त्यालाच आपण काय म्हणतो, फेरस क्रोमियम ॲल्युमिनियमचं मिक्सअप. तर याचा स्पेसिफिक रेजिस्टन्स 20 डिग्री सेल्सिअसला 109 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब एवढा आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स. एखाद्या मटेरियलचं स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी आपल्याला चेक करायची. एक मीटर लेंथ आहे, युनिट क्रॉस सेक्शनल एरिया आहे, त्यावेळेस जी रेजिस्टन्स असतं त्याला स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणतो. तर हे किती आहे, 109 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब आहे, एवढं कमी आहे. याचं 49 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब आहे, एवढं कमी आहे. आणि याचं तर अजून 140 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब आहे, क्यूबिक सेंटीमीटर. 1 मीटर लेंथ, युनिट क्रॉस सेक्शनल म्हणजे एक एरिया, 1 मीटर स्क्वेअर एरिया, तर त्यावेळेस जे रेजिस्टन्स असेल 20 डिग्री सेल्सिअसला त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणतो. तर याचं 109 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब आहे, याचं 49 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब आहे, आणि याचं 140 मायक्रो ओहम पर सेंटीमीटर क्यूब आहे. याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 8.36 आहे. याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 8.36 आहे. याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 8.88 आहे, आणि याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 7.2 आहे. तर हे मटेरियल यूज फॉर हिटिंग एलिमेंट. समजलं, सो राईट डाऊन.